नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आहे. मी ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. या चॅनलवर स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, जाहिराती याविषयी मी माहिती वेळोवेळी देत असतो. आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम येईल. तसेच हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करू. आपण सर्वांनी महाराष्ट्र राज्यामध्ये जी पोलीस भरती ची जाहिरात निघाली, ती जाहिरातीचा अर्ज आपण केला असेलच. तर आज आपण महाराष्ट्र पोलीस दलाची रचना याविषयी माहिती पाहणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? महाराष्ट्र पोलीस दलाची रचना. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960 रोजी झाली. तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास आहे फार प्राचीन आहे. जरी भारतीय पोलीस कायदा 1861 साली अस्तित्वात आला असला तरी त्या आधीपासूनच महाराष्ट्रात पोलीस अस्तित्वात होते. पूर्वी हे दल मुंबई राज्य पोलीस दल या नावाने ओळखले जायचे. कोणत्या नावाने ओळखले जायचे? मुंबई राज्य पोलीस दल या नावाने ओळखले जात असे. सध्या अस्तित्वात असलेला मुंबई पोलीस कायदा 1951 साली पास झाला. मुंबई पोलीस कायदा केव्हा पास झाला? 1951 पास झाला. या कायद्याने पोलीस दलाची कार्यकक्षा निश्चित केलेली आहे. आपल्या देशात महाराष्ट्र पोलीस दलाचा नाव लौकिक आहे. आपल्या देशात महाराष्ट्र पोलीस दलाचा नाव लौकिक आहे. या संपूर्ण दलाच्या प्रशासनाची धुरा पोलीस महासंचालकाच्या हाती असते. त्याला मदत करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात खालील अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात खालील अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्वात पहिले पोलीस महासंचालक संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुख हे पद असते. पोलीस महासंचालक हे पद संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख असतात. त्याला DGP असे म्हणतात. त्यानंतर त्याच्या खालचं पद आहे अतिरिक्त पोलीस महासंचालक. त्याच्या खालचे पद आहे विशेष पोलीस महानिरीक्षक. त्याच्या खालचे पद आहे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक. त्याच्यानंतर आहे पोलीस उपमहानिरीक्षक. त्याच्यानंतर आहे पोलीस अधीक्षक SP. त्याच्या खालचे पद आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक. त्याच्या खालचे पद आहे पोलीस उपअधीक्षक. त्याच्या खालचे पद आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. त्याच्यानंतरचं पद आहे खालचं पोलीस निरीक्षक. त्याच्या खालचं पद आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक. त्याच्या खालचे पद आहे पोलीस उपनिरीक्षक. त्याच्या खालचे पद आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. त्याच्या खालचे पद आहे पोलीस हवालदार. आणि त्याच्या खालचं सगळ्यात खालचं पद आहे पोलीस शिपाई. अशा रीतीनं पोलीस विभागाची रचना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख आणि सर्वोच्च पोलीस अधिकारी आहेत. पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख आणि सर्वोच्च पोलीस दर्जाचे अधिकारी आहेत. यांची निवड मंत्रिमंडळाद्वारे केली जाते. यांची निवड कोणाद्वारे केली जाते? मंत्रिमंडळाद्वारे केली जाते. त्यांच्याकडे राज्याचे संपूर्ण पोलीस दलाचे मार्गदर्शन आणि देखरेख करण्याची जबाबदारी असतो. सध्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला या आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक
कोण आहेत? श्रीमती रश्मी शुक्ला या आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाचे शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस असे 2 भाग पडतात. 2 भाग कोणते पडतात? शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस असे 2 भाग पडतात. त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे. पोलीस महासंचालकाबद्दल अधिक माहिती त्यामध्ये पहा, अधिकार आणि कर्तव्य. पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व करतात. पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व करतात आणि त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकार असतात. त्यांच्याकडे काय असतात? प्रशासकीय अधिकार असतात. त्यांची नियुक्ती राज्याचे मंत्रिमंडळ करते. त्यांची नियुक्ती कोण करते? राज्याचे मंत्रिमंडळ करते. पद पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील एक उच्च दर्जाचे पद आहे. पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील एक उच्च दर्जाचे पद आहे. जिल्हा पातळीवरील विभागणी व जिल्ह्याचे पोलीस दल, पोलीस विभाग, मंडळ, ठाणे आणि पोलीस चौकी अशा स्वरूपात विभागलेले असते. मुंबई पोलीस आयुक्त मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्ताची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र पोलीस दलाची मानचिन्हे. महाराष्ट्र पोलीस दलाची मानचिन्हे. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज. पोलीस दलाच्या ध्वजाची रचना. महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे. सभोवरती पांढऱ्या रेशमी कापडाची किनार असून मध्यभागी तारा आहे. ताऱ्याच्या मध्यभागी 2 वर्तुळे एकात एक अशी असतात. यामध्ये हाताचा पंजा असतो व ताऱ्याचे खालील बाजूस सदरक्षणाने खलनिग्रहणाने हे ब्रीद वाक्य लिहिलेले असते. पंचकोनी तारा. तारा हे पोलिसांचे पारंपरिक चिन्ह आहे. पंचकोनी तारा. तारा हे पोलिसांचे पारंपरिक चिन्ह आहे. दिव्य वर्तुळात्मक ढाली ह्या संरक्षणाचे प्रतीक आहेत. हाताचा पंजा हा अभय दर्शविणारा आहे. त्यानंतर ब्रीद वाक्य. महाराष्ट्र पोलीस दलाचे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य असून त्याचा अर्थ सदरक्षणाय म्हणजे चांगल्या गोष्टीचे रक्षण, खलनिग्रह म्हणजे दुष्ट वाईट गोष्टीचा नायनाट करणे किंवा समूळ नष्ट करणे. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालय. मुंबई पोलीस आयुक्तालय हे राज्यातील सर्वात मोठे मुंबई पोलीस आयुक्तालय हे राज्यातील सर्वात पहिले व सर्वात मोठे पोलीस आयुक्तालय आहे. या ठिकाणचे पोलीस आयुक्तपद हे उपमहानिरीक्षक दर्जाचे आहे. या ठिकाणची प्रशासकीय रचना ही इतर शहरापेक्षा वेगळी आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस मुख्यालय. महाराष्ट्र पोलीस मुख्यालय सध्याच्या हेरिटेज बिल्डिंगमध्ये 1982 साली हलवण्यात आले. त्यावेळी राज्य पोलीस दलातील मनुष्यबळाची संख्या 87,000 एवढी होती. किती होती? 87,000 एवढी होती. आणि पोलीस महानिरीक्षकाच्या हुद्द्याचे अधिकारी पोलीस दलाचे नेतृत्व करत होते. आज मनुष्यबळाची संख्या 2 लाखाहून अधिक आहे आणि त्यांचे नेतृत्व महासंचालकाकडे आहे. सध्याच्या हेरिटेज इमारतीला दीर्घ इतिहास आहे. या इमारतीचे बांधकाम रॉयल आल्फ्रेड सेलर्स होम म्हणून फेब्रुवारी 1872 सुरू झाले आणि 1876 ते पूर्ण झाले. यासाठी 3,66,629 रुपये खर्च आलेला आहे. बडोदा संस्थानाचे महामहिम महाराज खंडेराव गायकवाड यांनी या मानाच्या इमारतीसाठी 2 लाख रुपयाची देणगी दिली होती. ड्यूक आर्ट फर्निचर यांच्या 1870 मधील भारत भेटीची आठवण म्हणून ही इमारत बांधण्यात आली.
इमारतीचा पाया ड्यूक एडिसन यांनी त्यांच्या भेटीदरम्यान हॅनबॉग राय खालील भागात घातला. अर्थात हे स्थळ नंतर बदलण्यात आले आणि ड्यूक यांनी ठेवलेली कोनशिला उचलून नवीन स्थळी ठेवण्यात आली. इमारतीचे बांधकाम 18 फेब्रुवारी 1872 रोजी सुरू झाले. त्यानंतर पोलीस आयुक्तालय. ज्या शहराची लोकसंख्या 5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्या शहराची लोकसंख्या 5 लाखापेक्षा अधिक आहे अशा शहरातील राज्य शासनामार्फत पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात येते. पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात येते. त्या ठिकाणचे प्रमुख शहर पोलीस आयुक्त नावाने ओळखले जात असून त्यांच्या विशेष दंडाधिकारी दर्जा प्राप्त असतो. सध्या महाराष्ट्रात खालील ठिकाणी पोलीस आयुक्तालये आहेत. मुंबई शहर, मुंबई पुणे. तिसरं आहे नागपूर शहर. चौथं ठाणे शहर. पाचवं नाशिक शहर. सहावं छत्रपती संभाजीनगर शहर. सातवं नवी मुंबई शहर. आठवं सोलापूर शहर. नववं अमरावती शहर. 10वं रेल्वे विभाग मुंबई जिल्हा. 11वं पिंपरी चिंचवड. 12वं वसई विरार मीरा भाईंदर. त्यानंतर इतर पोलीस आयुक्तालय. राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयात खालीलप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. 1. ठाणे, नागपूर, पुणे या ठिकाणच्या पोलीस आयुक्ताचा दर्जा विशेष पोलीस आयुक्त पदाचा असतो. दुसरं, वरील तिन्ही शहरे वगळता इतर 6 ठिकाणच्या पोलीस आयुक्ताचा दर्जा हा उपमहानिरीक्षक पदाचा आहे. त्यानंतर परिक्षेत्राची रचना. या संपूर्ण क्षेत्राची पोलीस परिक्षेत्राचे विभागणी करण्यात आली आणि परिक्षेत्राच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याची पोलीस यंत्रणा असते. सध्या राज्याकडे 8 ग्रामीण परिक्षेत्र आहेत. सध्या राज्याकडे किती ग्रामीण परिक्षेत्र आहेत? 8 ग्रामीण परिक्षेत्र आहेत. विशेष महानिरीक्षक किंवा उपमहानिरीक्षक या परिक्षेत्राचे प्रमुख असतात. या परिक्षेत्रामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश आहे. 1. नाशिक परिक्षेत्र. पहिलं नाशिक परिक्षेत्र. नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर या 5 जिल्ह्याचा समावेश होतो. दुसरं आहे अमरावती परिक्षेत्र. अमरावती ग्रामीण, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या 5 जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानंतर नागपूर परिक्षेत्र. नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 6 जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र. यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव या 4 जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानंतर 5वं कोल्हापूर परिक्षेत्र. यामध्ये कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सातारा, सांगली या 5 जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे परिक्षेत्र. यामध्ये ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या 5 जिल्ह्याचा समावेश होतो. तसेच 7वं नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या 4 जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानंतर 8वं आहे मुंबई. अशा रीतीनं महाराष्ट्र पोलीस दलाची रचना केलेली आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वत्र शेअर करा, तसेच कॉमेंट करा आणि लाईक करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यामुळे आतापर्यंत 800च्या जवळपास सबस्क्रायबर झाले आहे. त्यामुळे आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. माझ्या यूट्यूब चॅनलला असाच सतत प्रतिसाद देत जा. धन्यवाद.